लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की रम्या खरोखरच इथे काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते. काव्या तरी त्या शॉकमध्येच असते. तेव्हा रम्या तिला परत म्हणत असते, काव्या तुला टेन्शन आलं आहे का? तू अजिबातच टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते, तू इथे खाली बस. असं इथे म्हणून तिला खाली बसवते. असं म्हणून खरं तर ती आता रिसेप्शनकडे जाते. तिथं गेल्यानंतर इथे त्या मॅडमला म्हणते की आम्ही इथे अपॉइंटमेंट घेतलेली आहे डॉक्टर मंजिरीशी, आम्हाला ऑपरेशन करायचं आहे, त्यासाठी फॉर्म हवे आहेत. तेव्हा इथे ती म्हणत असते, थांबा 2 मिनटं मी फोन करून विचारते. असं म्हणून डॉक्टरांना फोन करून विचारते, तुमचं नाव काय? तेव्हा ते रम्या शितोळे. आता डॉक्टरांना ते नाव सांगितलेलं असतं. तेव्हा खरं इथे जी काही लेडीज असते ती म्हणत असते, तुम्ही बसा 2 मिनटं मी देते फॉर्म. तेव्हा ती म्हणते, नाही नाही ठीक आहे ना, मी इथेच बरे. असं म्हणून आता ती एक फॉर्म देते. तेव्हा रम्या म्हणते, मला 2 फॉर्म हवेत. तेव्हा इथे 2 फॉर्म घेते आणि इथे काय करते, एक फॉर्म घेते आणि स्वतःच्या पर्समध्ये ठेवून देते. आता हे सगळं काही रम्याचं काव्या इकडनं पाहत असते बरं का, म्हणजे इथं काय चाललं, तिच्या हालचाली नेमके काय आहेत आणि ही काय काय करू शकते या गोष्टीकडे काव्याचं बरोबर लक्ष असतं. रम्या आता एक फॉर्म तिच्या पर्समध्ये ठेवते आणि एक फॉर्म घेते आणि काव्या शेजारी जाऊन बसते. काव्याला मात्र या रम्याच्या वागण्यावर, तिच्या हालचाली, हे जे काही करते त्याचा इथे फार मोठा धक्का बसलेला असतो. नेमकं ही कोणत्या थराला जाऊ शकते हे इथे काव्याला कळत असतं. त्यामुळे खरं काव्या इथे फार डिस्टर्ब असते बरं का. तेव्हा रम्या तिला म्हणत असते, हे बघ काव्या, तुला भीती वाटते का? आता इकडे बघ ना, डॉक्टरसुद्धा तुला आतमध्ये गेल्यानंतर हे सांगण्याचा प्रयत्न करतील की बाळ सांभाळणं किती सोपं आहे, ह्या सर्व गोष्टी, पण तुझा निर्णय पक्का झाला आहे ना, म्हणजे तू तुझा फक्त आयसचा विचार कर आणि त्याच गोष्टीवरनं सगळ्या गोष्टी कर. असं इथे खरं काव्याला म्हणत असते. हे बघ, हे फॉर्म आणला मी, तू ह्याच्यावर साईन कर, म्हणजे मी फॉर्म भरते. असं म्हणून आता काव्याच्या हातात फॉर्म देते आणि साईन करायला काव्या लागलेले असते. तेव्हा तर इकडे रम्याला फार बरं वाटत असतं की फायनली हे आता ऑपरेशन करायला तयार झालेले आहे, असं इथे रम्याला वाटतं. आता काव्याची साईन करून झाल्यानंतर खरं तिथे एक नर्स येते. तुम्हाला मंजिरी डॉक्टरांशी भेटायचं आहे ना, त्या तुम्हाला बोलवतात, असे ते म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती काव्याला म्हणते, तू जा डॉक्टरांकडे, हा मी फॉर्म भरते आणि सबमिट करते. आता काव्या तिथं निघून गेल्यानंतर रम्या स्वतःच्या पर्समधला ते दुसरा फॉर्म काढते आणि म्हणत असते, आता यातला एक फॉर्म जाणार घरी आणि एक फॉर्म मी ते सबमिट करणार, आत्ता मज्जा येणार, म्हणजे पार्थकडे जाणार हा फॉर्म. असं म्हणून ते फार खुश झालेले असते. आता इकडे काव्या डॉक्टर मंजिरीशी भेटायला आतमध्ये गेली. आता इकडे काव्या आल्याबरोबर खरं डॉक्टर म्हणत असतात, मिसेस देशमुख, मला कळत नाही नेमकं तुमचं काय चाललंय, खरं सांगू का? म्हणजे अहो, तुमच्या नावाचा रम्याने इथे ऑपरेशनचा फॉर्म भरलाय आणि त्यावर तुम्ही सहीसुद्धा केली, हे सगळं काय चाललंय? तेव्हा इथे काव्य म्हणत असते, अहो डॉक्टर, मी तुम्हाला जो फॉर्म दिला तोच तुम्ही रम्याला दिला ना. असं इथे म्हटल्याबरोबर मागचा सीन दाखवलेला असतो की डॉक्टरांनी रिसेप्शनवर ह्या गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात की रम्या शितोळे आल्यानंतर त्यांना हे 2 फॉर्म द्या. असं इथे झालेलं असतं यांचं बोलणं. अहो काव्य, अहो डॉक्टर, रम्याला हे माहीतच नाही की ते ऑपरेशन होतच नाही, त्यामुळे मी तुम्हाला खरं फॉर्म बनवून दिले. तेव्हा इथे खरं डॉक्टर म्हणत असतात, पण तुम्हाला काय माहीत होतं की रम्या 2च फॉर्म घेणार? तेव्हा काव्या तिला चांगलंच ओळखते हो, तिचं काय नेमकं आणि ती दुसऱ्या फॉर्मचं काय करणार आहे का हे सुद्धा मला चांगलंच माहीत आहे, असं इथे खरं काव्या डॉक्टरांना म्हणत असते. आता इकडे जी काही रम्या असते, रम्या खरं तो फॉर्म आता एक कुरिअर बॉय किंवा एक मुलगा आहे त्याच्याकडे देते आणि त्याला पैसे सुद्धा त्यासोबत देते आणि म्हणत असते की आशीर्वाद बंगल्यावर घेऊन जायचं आणि कुणी काही विचारलं तर काही बोलायचं नाही आणि तिथे जायचं आणि पटकन तिथनं सटकायचं. असं म्हणून तो आता इथे मुलगा गेलेला असतो. तितक्यातच खरं इकडनं काव्य आलेले. काव्य आल्याबरोबर लगेच रम्या विचारते, काय झालं, काय म्हणले डॉक्टर? तेव्हा इथे काव्य म्हणते, ते काय म्हणतील, माझं शरीर माझा निर्णय. तेव्हा इथे रम्या म्हणते, हा अगदी करेक्ट आहे, मग आता पुढे काय करायचंय? तेव्हा काव्या म्हणते, आता काही नाही, आता डॉक्टर बोलवतील आणि अबॉर्शन करायचं, 2-3 तास इथे आराम करायचा आणि नंतर घरी जायचं. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो ना, घरी जाऊन परत वेगळीच दुसरीच लढाई आहे, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, रम्या प्लीज घरी इतक्यात कुणालाही काही सांगू नको हां, प्लीज रम्या. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, हो हो काव्या, नाही मी कुणालाही सांगत नाही, तू काळजी करू नको. त्यातच खरं इथे नर्स काव्याला आवाज देते की डॉक्टर तुम्हाला बोलवतात. आता इथे काव्या इथून निघून जाते. मात्र काव्याला खरं इथे रम्याच्या वागण्याचा फार राग येत असतो बरं का. काव्या तिथून निघून जाते. तेव्हा इथे रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आता मज्जा येणार, म्हणजे काव्या स्वतःच्या हाताने पार्थ आणि तिच्या प्रेमाची निशाणी संपवणार आणि तिकडे दुसऱ्या बाजूला पार्थच्या हातात ते अबॉर्शनचं फॉर्म येणार. काय म्हणजे किती मोठं
युद्ध होणार आता असं म्हणून फार खुश होत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी खरं तर इथे जीवाचा जो काही फ्रेंड असतो का त्याला भेटण्यासाठी इथे गेलेले असते. आता जी काही किडनॅपिंग होत आहे त्याबद्दल खरं इथे पुढचं पाऊल इथे जीवानंदिनी उचलणार असतात. त्यामुळे खरं ते जीवाचा एक मित्र असतो पोलीस, त्याला भेटण्यासाठी खरं इथे गेलेले असतात. आता हॅलो वगैरे सगळी ओळख वगैरे करून दिल्यानंतर खरं ते इथे जीवानंदिनी फोनवरच खरं तर वेदांतसोबत आणखी या आठवड्यात किती मुलं किडनॅप झाली याची लिस्ट खरं तर मागवलेली असते. आता इथे दोघांनी लिस्ट बघितल्यानंतर खरं इथे वेदांतसोबत खरं आणखी 4 मुलं वेगवेगळ्या लोकेशनमधून किडनॅप झालेले असतात. आता इथे जीवानंदिनीच्या बरोबर लक्षात आलेलं असतं. तेव्हा इथे जीवाचा जो फ्रेंड असतो तो त्यांच्या दोघांना तुमच्या दोघांचं इशाऱ्याने काय चाललंय नेमकं मला सांगा तरी, नेमकं काय चाललंय तुमचं असं ते म्हणत असते. म्हणते हेच की आमचा संशय खरा ठरला. म्हणजे गेल्या महिन्याभरात मुंबईत एकूण 4 किडनॅप मुलं झाले वेदांतला धरून, आणि ती सगळी पाळणा घरातलीच आहेत असे ते म्हटल्याबरोबर पोलीस म्हणत असत हो अगदी बरोबर आहे, पाळणा घरातलीच सगळी मुलं आहेत. आणि परत सांगायचं का एका आठवड्याच्या गॅपनी एक मुलगा इथे किडनॅप झालेला आहे. तेव्हा इथे मला एक गोष्ट सांग, आणखी किती मुलं किडनॅप झालेत याचं रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? तेव्हा पोलीस म्हणून नाही हे खरं तर ह्याच महिन्यापासून सुरू झालेलं आहे. आणि ज्या मास्टरचा तुम्हाला कॉल आला का असा कोणताही व्यक्तीचं रेकॉर्ड आमच्या पोलीस स्टेशनला नाहीच. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे तुमच्याकडे रेकॉर्ड नाही म्हणजे हा माणूस किती शातीर आहे या गोष्टीवरनं खरंच कळतंय. तेव्हा जीवा म्हणतो हे सर्व काही ठीक आहे, पण आपण नेमकं आता काय करायचं नेमकं, म्हणजे सगळे पाळणाघरं वगैरे शोधून झाले, सर्व गोष्टी झाल्या, आपल्याला मिळालं तर काहीच नाही. तेव्हा पोलीस म्हणतात हो कारण की आम्ही सुद्धा खूप शोधा, पण ही अत्तरवाली बाई आम्हाला कुठेच मिळाली नाही असं इथे पोलिसांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते पण तुम्हाला सांगू का, म्हणजे एखादा सराईतच गुन्हेगार असं एका महिन्यात म्हणजे 4 मुलं किडनॅप करू शकतो. म्हणजे तो एका महिन्यापासून नाही तर बऱ्याच वर्षापासून त्याचं रॅकेट चालवतोय. आपण त्याचं पॅटर्न समजून घेतलं पाहिजे तरच आपण पुढं जे काही मुलं किडनॅप होणार आहेत त्यांना खरं तर आपण वाचवू शकतो असं इथे म्हटल्याबरोबर पोलीस म्हणतात हो वहिनी म्हणतात ते अगदी बरोबर आहे, तसं पण असू शकतं, पण हे सगळं काही करणं फार रिस्की आहे. आपण पण त्यांचा पॅटर्न समजून घेऊया आणि सर्व गोष्टी करूया. पण मात्र 2 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड शोधणं खरं तर फारच अवघड आहे असं इथे म्हटल्याबरोबर तसं तुझ्यासाठी काय अवघड आहे रे, कॉलेजमध्ये काय काय करत होतास, असं काय करतोस असं ते म्हटल्याबरोबर त्याचा मित्र म्हणत असतो हो ठीक आहे आता मस्का मारू नको, बघतो काहीतरी करतो, पण हे सगळं काही तुम्ही करताय का ते फार रिस्की आहे, त्यामुळे खरं मला सगळ्या गोष्टी सांगूनच तुम्ही करा असं इथे पोलिसांनी म्हटलेलं असतं, म्हणजे जीवाच्या मित्रांनी. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी करत ते दरवाजाची बेल वाजवलेली असते. तेव्हा इथे माननी धावत जाते. आलेलं असतं ते म्हणजे इन्व्हलप आल्यानंतर माननी म्हणते हे नेमकं कुणाचं इन्व्हलप आलंय, पार्थचं नाव आहे असं म्हणून आतमध्ये येत असते. तितक्यात खरं पार्थ आलेला असतो. पार्थला वाटत असतं की हे रम्याने पाठवलेले इन्व्हलप असेल, त्यामुळे खरं पार्थ धावतच जातो आणि माननीच्या हातातून ते इन्व्हलप घेतो. तेव्हा म्हणते एवढं काय झालं तुला, एवढं धावत आलास? तेव्हा पार्थ म्हणतो अरे काय आहे ना, माझं ऑफिसमधून एक इन्व्हलप यायचं होतं त्यामुळे मी खरं आलोय असं म्हणून धावतच जातो आणि त्याच्या बेडरूममध्ये जाऊन ते इन्व्हलप खोलतो. खोलल्यानंतर त्याला कळतं खरं त्याच्यात त्या ऑफिसचंच होतं, हे रम्याचं इन्व्हलपच नव्हतं. तितक्यात खरं तरी ते दरवाजाची बेल परत पार्थ म्हणतो आता रम्याचंच असेल असं म्हणून तो बाहेर येतो धावत. मात्र इकडे माननी दरवाजाकडे गेलेली असते आणि इन्व्हलप घेते. तेव्हा ती म्हणत असते आज काय चाललंय नेमकं, इन्व्हलपचं या पार्थचं काय चाललंय कळतच नाही मला तर असं म्हणून पार्थला आवाज देत असते. या रम्याने आता मुद्दाम ते इन्व्हलप पॅकसुद्धा नीट केलेलं नसतं बरं का, सगळं काही मुद्दाम केलेलं असतं. आता इकडे ते इन्व्हलप खरं पार्थला आवाज देताना खाली पडतं आणि त्यातला पेपर आता इथे माननी त्यातलं नाव वाचते. नाव वाचल्यानंतर खरं तर इथे तिला खूप मोठा धक्का बसतो बरं का, ह्या सगळ्या गोष्टीचा. अक्षरशः तिला इथे चक्कर आलेले असते, तिचं डोकं गरगरत असतं. तितक्यातच खरं तर पार्थ इकडनं धावतच येतो आणि ते माननीला सावरतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्या असते, काव्या इथे आतमध्ये गेलेली असते. आतमध्ये गेल्यानंतर खरं तर इथे एक लेडीज आलेली असते आणि तिच्यासोबत तिचं एक छोटं बाळसुद्धा आलेलं असतं. ते फार रडत असतं बरं का, इतकं तेवढा शिनी ते दाखवलेलं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार जो असतो, पार ते माननीला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो. तिला पाणी वगैरे देत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो तो फॉर्म अबॉर्शनचा ना? तेव्हा माननी म्हणते काय म्हणजे तुला हे सगळं काही माहिती आहे? अरे अबॉर्शनचा फॉर्म आलाय घरी आणि त्याच्यावर आई म्हणून काव्याचं नाव आहे, हे काय चाललंय सगळं काही? तेव्हा पार्थ म्हणतो अगं शांत हो आई. तेव्हा माननी म्हणते कसं शांत होऊ सांग ना मला, हे काय खेळ लावलाय का तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा असं इथे खरं माननी रागातच खरं पार्थला म्हणत असते बरं का. पार्थ म्हणतो हो खेळच चाललाय. तेव्हा इथे माननी म्हणते काय चाललंय, वेड लागलंय का तुला, काय बोलतोस हे? तेव्हा पार्थ म्हणत असतो हो रम्याचा खरा चेहरा आणण्यासाठी हा सगळा काही खेळ चाललाय. तेव्हा माननी म्हणते रम्याचं काय याच्यामध्ये?
तेव्हा ते पार्थ हे सगळं काही वागते का ते सगळं नाटक आहे, म्हणजे काव्यासोबत जे गोडी गुलाबीनं राहते ते सुद्धा नाटक आहे असं ते म्हटल्याबरोबर तर माननीला फार मोठा धक्का बसतो बरं का. तेव्हा पार्थ म्हणत असतो की जरा काव्याच्या मनात बाळाबद्दल जरा तिला शंका होती. तेव्हा मात्र या रम्याने तिच्या मनात काही बाई भरवलं आणि तिला इथे ॲबॉर्शनपर्यंत पोहोचवलं. या सगळ्या गोष्टी तिने मुद्दाम आणि हे जे इन्व्हॉल्व तिने घरी पाठवलं ते सुद्धा मुद्दामच पाठवले. आमच्या दोघांमध्ये भांडणं हो, घरच्यानी कुणीतरी पाहावं आणि घरी भांडणं लागावं म्हणून हे सगळं काही तिने केलेलं आहे असं इथे म्हटल्याबरोबर जी काही मारणी असते ती म्हणत असते काय करावं म्हणजे ह्या रम्याचं आणि या उस्वात्याचं. ह्या दोघी खरंच मला तर वाटतं ह्यांचं काय करावं आणि काय काय करावं नेमकं याच गोष्टीवर खरं मानाने ते विचार करत असते. तेव्हा मानाने पार्थला म्हणत असते ह्या रम्याचं ठीक आहे पण आता काव्याला बाळ हवंय ना, पार्थ बोल की रे माझ्याशी. तेव्हा इथे पार्थ थोडा शांत झालेला असतो. तेव्हा मानाने म्हणते मी तुला विचारत होते काव्या थोड्या दिवसापासून जरा शांत आहे, काय चाललंय काव्याचं सांग की रे पार्थ, नेमकं काय चाललंय तुमचं, का असं करतोस. तेव्हा पार्थ म्हणतो अरे आई या विषयावर आपण नंतर बोलूया ना कधीतरी. तेव्हा मानवी म्हणते नंतर कधी बोलायचं, आत्ताच बोल आणि जे आहे ना खरं मला सांग, काव्याला बाळ हवंय का नकोय. तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे काव्याला बाळ हवंय पण त्यांना असं वाटतं की आता त्यांची आई होण्याची चुकीची वेळ आहे. हे ऐकल्यानंतर खरं मानेला जरा धक्का बसतो बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्या फार खुश असते बरं का. तिला वाटतं असतं की आता काव्या अबॉर्शन करायला गेलेली आहे आणि अबॉर्शन झालं सुद्धा असेल. आता काव्या समोरून येते आणि रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा रम्या म्हणते अगं काय झालं, अगं तुला जर बाळ झालं असतं ना तर यापेक्षा जास्त त्रास झाला असता, यापेक्षा जास्त तू रडली असतीस, त्यापेक्षा आत्ताच बरं आहे ना, नको काळजी करू तू असंही ते म्हणत असते. तेव्हा काव्या म्हणते हा ठीक आहे चल घरी जाऊया. तेव्हा रम्या म्हणते हो गं मी तर खूपच वाट बघते घरी जाण्याची असंही ते स्वतःच्या मनातच म्हणत असते. असं म्हणून आता इथे दोघी घरी जाण्यासाठी निघालेले डायरेक्टच काव्या आणि रम्या घरी आलेला दाखवलेलं असतं बरं का. आता पार्थ लगेच उठतो, म्हणतो असतो की आलात का तुम्ही आणि कुठं तुमच्या शॉपिंग केली होती ना तुम्ही. तेव्हा काव्या म्हणते हा केली होती ना, मग तुम्हाला काय त्याचं असं ते म्हटल्याबरोबर जे काही पार्थ असतो तो फार चिडतो आणि ह्यांचे नाटक असतं बरं का. ते म्हणतो असतो की मग काय केलं, तुमच्यापाशी जे मोलाचं होतं ते देऊन आलात का असं म्हणून ते इन्व्हॉल्व बाहेर काढतो. हे काय आहे मी विचारतोय ना, जरा आवाज चढवतो, काय मी विचारतोय कळतंय का तुम्हाला, तुम्ही हे काय केलं मला न सांगता ह्या सर्व गोष्टी, माझा विश्वासघात केला आहे तुम्ही असंही ते म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असते अगं काव्या बोल, तुझ्या जे मनात आहे ते बोल असं मनातच म्हणत असते. तेव्हा इकडनं काव्या विश्वासघात तर माझा झाला आहे पार्थ, चांगुलपणा म्हणून मी विश्वास ठेवत गेले, चूक झाली ना माझी. नाही पण आपण कोणावर तर विश्वास ठेवतो म्हणजे आपलं बाळ कुणाच्या तरी हातात दिल्यासारखं आहे, पण समोरचा माणूस तितका लायक असला पाहिजे ना असं म्हणून खरं इथे काव्या रम्याकडे वळते. तेव्हा रम्याला नेमकं हे काय चाललं हेच कळत नाही बरं का. तेव्हा इथे काव्या म्हणते हो का नाही रम्या. तेव्हा रम्या म्हणते काय म्हणतेस असं इथे म्हटल्याबरोबर काव्या जोरात तिच्या कानाखाली ओढते, म्हणत असते की ही चपराक ज्या काव्याला तू इतक्या दिवस घोळात घेतलंस. तेव्हा रम्या म्हणते मी काय केलं, मी तर उलट तुला या बाळापासून वाचवले असं इथे म्हटल्याबरोबर परत आता इथे रम्याच्या जोरात कानाखाली इथे काव्या वाजवते. हे बघितल्यानंतर खरं तर इथे वसूचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. वसूला फार राग येतो बरं का तिच्या मुलीच्या कानाखाली ओढल्यामुळे. रम्या तर इकडे शॉक झालेली असते हे सगळं काही पाहून. तेव्हा इथे काव्या म्हणत असते आमचं बाळ म्हणजे पार्थ आणि माझं बाळ येते आणि त्याला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. आता हे इकडनं माननीने ऐकलेलं असतं. माननीला देखील फार बरं वाटतं बरं का काव्याने असं बोलल्यानंतर. इकडे पार्थ म्हणत असतो काव्या तुम्ही काय म्हटलात आमचं बाळ म्हणजे असे ते म्हटल्याबरोबर काव्या लगे मानच हलवते बरं का, फक्त इशाऱ्यानेच म्हणते हा आणि स्वतःचे डोळे पुसवते आणि परत रम्याकडे स्वतःचा मोर्चा ओळीते. अक्षरशः रम्याला धमकी देते म्हणजे माझ्या बाळाला जर काही झालं तर मी तुझा जीव घेईन असंही ते खरं जोरातच धमकी देते. तेव्हा इथे वसूला राग येतो. लगेच वसू म्हणते काय म्हणलीस जीव घेशील आणि मी तो जीव घेऊन देईन माझ्या पोरीचा असं ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काय करता सांगा ना, तुमच्या लेकीला थोडं काही बोललं आत्याबाई तर तुम्हाला खूप राग येतो आणि तुमची लेक काय करत होती, माझ्या बाळाचा जीव घ्यायला निघाली होती असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो काव्या शांत व्हा, जाऊ द्या, तुम्हाला म्हटलं होतं ना ही तशीच आहे. तेव्हा मात्र रम्या तिच्याकडे पाहते म्हणजे ह्यांना सगळं काही कळलेलं आहे असंही ते तिला वाटलेलं असतं. तेव्हा इथे खरंच माझं चुकलं, माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आता एक सांगते तुला मी, माझ्या बाळावर माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर तुझी सावलीसुद्धा पडली नाही पाहिजे असंही ते धमकी देतच काव्या म्हणत असते बरं का. तेव्हा लगेच रम्या आता शॉकमधून बाहेर आलेली असते. तेव्हा ती लगेच म्हणते हो का, मग ही काव्या तिच्या मनाविरुद्ध बाळाला जन्म देणार का.
तेव्हा काव्या म्हणते याची चिंता तू करू नकोस, आम्ही आमचं बघून घेऊ, फक्त तू काय सांगते तेवढं लक्षात ठेव. आता आमच्यापासून आमच्या बाळापासून 4 हात लांब राहायचं, नाहीतर याद राख माझे शिगाटे. असं इथे खरं काव्या तिला धमकीच देत असते आणि निघितून असं म्हणून रागातच तिला तिथून हाकलून लावलेलं असतं अक्षरशः. आता रम्या तिथून निघून गेलेली असते. काव्या स्वतःचे डोळे पुसते तेव्हा इथे पार्थकडे पाहते. पार्थच्या हातात एक हात देते आणि काव्या दुसरा हात तिच्या पोटावर ठेवते. म्हणजे आई पण काव्याने मनापासून स्वीकारलेला आहे. इकडे आता रम्याचा जळफाड होत असतो. अक्षरशः ती सगळ्या वस्तू खाली फेकत असते. म्हणत असते की मी आता काय करू, ह्या 1.5 दमडीच्या काव्याने मला सुनावलं, हिची हिंमत कशी झाली मला. वस्तू तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रम्या म्हणते आता मी ह्या काव्याचं काय करू, म्हणजे जीव घेऊ का. असं म्हटल्याबरोबर वसू म्हणते काय करणारस, अगं बस कर ना, तुझं कितीदा सांगितले, अगं त्या पारचा नाच सोडून दे, त्या पार्थला काय सोनं लागलंय का, अगं तो विजय बघ ना त्याच्यापेक्षा लाख मोलांनी चांगला आहे, तुझी काळजी करतो, तुला जर कोणी काही म्हटलं तर त्याचा तो बदला घेतो, तुला का कळत नाही आहे. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते तू जर आता हे बोलणं नाही थांबवलंस तर मी हे घर सोडून निघून जाईल. तेव्हा वसू तिच्या पुढे हात जोडते आणि म्हणत असते तुला काय करायचं तर करून घे. असं इथे वसूनी म्हटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.